मधुकर गणेश मधुकर सचिन मधुकर वाघमारे परवीर मधुकर वाघमारे गणेश मधुकर वाघमारे शौर्या सचिन वाघमारे या बालकाकडून 31 रुपयात भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझी माऊली कृपा भेटली मंडळ मोदिरी ठाक असे मनपूर्वक आभारी आहे. तसेच मथुराबाई महादेव पागे या माऊलीकडून 51 रुपयात भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद.
एका जोडप्याचं लग्न झालं आणि एक छोटा मुलगा अडाणी होता, शिकलेला होता आणि मोठा मुलगा शिकलेला होता. एवढा एवढा त्या छोट्याचं लग्न झालं. शिट्टीची पोरगी केली, शिट्टीची पोरगी केली. आता हे काय केलं, सासरवाडीला गेलं. सासरवाडीला गेल्यानं गेलंय, पोरला घेऊन आलाय आणि येताना काय बघलंय की अहो नवीन नवीन दिसू लागलं. लोक काय करले, मुंबईचे लोक, सिटीतले लोक, पुण्याकडे लोक वेगळं वागतात. मग हे लोक असे वागून आले म्हणून त्याला काय वाटलं आपण असंच वागाव. काय करू आला आता तिकडं भावनिक करल्या जमना. त्या गाडीला येताना लोक काय करू आले, पेपर वाचू आले, इंग्लिश पेपर वाचू आले. आल्या काय म्हणला, दादा लई लोक हुशार झाले. तो म्हणला इंग्लिश पेपर वाचू आले आणि मला इंग्लिश शिकवा की म्हणला, थोडं मला इंग्लिश शिकवा. अरे तुला अडाण्या, तू काहीच गाडी म्हणला नाही, तुला काहीच माहित नाही, तुला कसं येईल म्हणलं ते. काय नाही म्हणले, मला 2-3 गोष्टी शिकवा. काय हरकत नाही म्हणला, आता उद्या तुला त्या बाईला आणायचं आहे आणि तुला शिकवतो म्हणला 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट असं म्हण म्हणला इंग्लिश मध्ये, येस म्हण म्हणला, येस. पहिली गोष्ट येस म्हण म्हणला आणि दुसरी गोष्ट नो म्हण म्हणला आणि तिसरी गोष्ट काय कर म्हणला, हे 3 पक्के ठेव, थँक्यू म्हण म्हणला. त्याला काय केलं, गेलं जाताना आता बाईला आणायचं नाही. त्या एक ठोकर मधून आपल्या पेपर घेतले इंग्लिश, ते हुरपाट पेपर धरले आणि नांदेड पर्यंत चाललंय. त्या योगायोगाने एका माऊलीची पगार झाली होती आणि ते पगार तिच्या पर्स मध्ये होती आणि ते बाई काकत अडकून बसली होती आणि त्याच गाडीला त्याच्या डब्यात बसली. आणि याला काय केलं, ते पेपर धरून वाचवायला त्या बाईने ओळखीलं. शिकलेली बाई ओळखीती, शिकलेला माणूस कंप्लेंट ओळखीती. अरे अडाणी होय, बसू दे, याच्यावर बसले आणि बसल्यानंतर पेपर उलट धरलाय, वाचित बसालय आणि त्या ठिकाणी त्या बाई बसली. बसल्याच्या नंतर त्या बाईला योगा गाडीमध्ये डोळा लागल्याने या बाईचं परस कधी चोरांना चोरान नेल्याने त्या बाई चेव आला. तिने काय म्हणली, दादा म्हणजे परस हरपले हो, तुम्ही जवळ होत्या आणि त्या की म्हणले म्हणजे द्यावून टाका. ती म्हणले परस, पैसे आता त्याच्यात. हो नो म्हणला, नो म्हणला. नाही हो दादा, देऊन टाका म्हणली. विनंती कराली, विनंती कराली. पहिल्या बाईला काय म्हणलाय, बाई म्हणला येस म्हणलं. काय घेतलो येस म्हणला आणि येस म्हणला की दुसऱ्या वेळेला दादा देऊन टाका हो, तसं करू नका. म्हणल्यानंतर काय केला, नो म्हणला, नो देईना म्हणायचं. दुसऱ्या गोष्टीला काय म्हणला, अजून ते बाई म्हणली दादा तसं करू नका हो. म्हणल्याच्या नंतर काय म्हणला, ठामकू गाडी निघाली. गाडी मुतखेडच्या स्टेशनावर गेली. तिथे सिटी पोलीस होती आणि त्या पोलिसाला जाऊन सरळ म्हणली की दादा म्हणली, साहेब यानं म्हणजे परस हाणलं हो म्हणली. परस हाणलं म्हणजे परस हाणलं म्हणल्याने याला कोणी कळालंय हाणले म्हणल्यानं. मग उत्तर त्यांनी त्या पोलिसाला विचारलं, का रे म्हणला, हे बाईचं परस हाणलास काय? यस साहेब म्हणलं. यस म्हणलं, मी हाणलो म्हणायचो. येस हाणलो साहेब म्हणलं. यस म्हणलं की अरे देऊन टाक बाबा, देऊन टाक म्हणजे नो म्हणला. म्हणायचे. अजून काय म्हणते,
माझ्या भावानं मला इंग्लिश शिकवलंय. यशला काय म्हणतात रे? यशला काय म्हणतात? यशला काय म्हणतात की मी गेलो म्हणायचंय, हो म्हणायचंय, आणि ते नो म्हणण्याचं ना नाही म्हणायचंय, आणि थांब म्हणायचं म्हणजे ठाम होय. आणि थोडं शिक राजा काय होते. चुकना बाई जेवढी भारी तिला भावले झाली ठार, भावले झाली. कौशाची बहीण चुकना बाई या कृष्णाला मारण्याकरता एक युक्ती केली होती. युक्ती केली होती कोणाला? या कौशाला. त्या ठिकाणी आकाशवाणी सांगली होती, अरे कंसा, 7 बाळ मारलास, 8वा जन्माला येणार आहे, तुला काय होणार आहे म्हणून आज आकाशवाणी सांगली होती. याच्या तुला दशकी होती आणि धडकीने काय म्हणते, बाई तू कुठं आहात? सांग जगामध्ये काय होय. आई म्हणला ते बाळ जन्माला आलंय आणि इथे मथुरेत जन्मालंय, गोकुळात गेलंय आणि तिथे वाढ आलंय. मला काय होणार आहे, त्याला तुला मारावं लागते. काय मुली या बाळाला माराय कोणतं? तिनं काय केलं, यशोदाबाईच्या बहिणीचं रूप घेतली आणि त्या गोकुळामध्ये फिरली. फिरल्या असताना यशोदाबाईच्या घरी गेली. यशोदाबाईच्या घरी जाण्याबरोबर काय झाले म्हणतात ते, अहो पुतना बाई नारदाने काय केलं, नारद कसा असते, फार कळ लावायचा असते. नारद एवढा कळ लावते. नारदाला काय केलं, भगवंताच्या घरी जाऊन ते त्या मंदिरात जाऊन काय म्हणाले नारद, देवा म्हणला तुम्हाला 108 भाऱ्या हाता, 16,108 भाऱ्या हाता, तुम्हाला 16,108 बायका हाता, त्याच्यात तुम्हाला एक द्या की म्हणलं याचं लग्न झालं नव्हतं. त्याला चिरंजीव म्हणणार, त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याला 16,108 बायका होत्या. कोणाला कृष्ण भगवंताला एक मागलं, बाबा मला ज्या ठिकाणी ती नाही तिथली घेऊन जाय म्हणल्याच्या नंतर त्या नारदाने काय केलं, रुक्मिणीच्या महालात गेले, प्रत्येकाच्या महालात गेले, सत्यभामेच्या महालात गेला. रुक्मिणीच्या महालात कृष्ण भगवंत असणार बाईची साडी पांघरून झोपलं होतं, पितांबर पांघरून झोपलं होतं. मग त्या ठिकाणी गेला की आता मात्र इथे कोणीच नाही म्हणला, आणि गेला की भगवंतालाच कवटाळी मारला. तिथं पाप लागले आणि त्याला शाप दिला. शाप दिल्यानं गड्याची बाई झाली. पुरायसहित घे, कुठं काय आहे तुझं कुठले बोलून कायचं कापड बसायला आणायचं नाही. ते गड्याची बाई झाली, तिला 60 पोरं झाले. आता कसं आहे संसाराचं सुख म्हणलं कोण किती जणांचे ठेवून ठेवावं लागले तुला. पण त्या ठिकाणी अपाट कपाट अभिमान गर्व अहंकार कधीच असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. हे चुकना बाई
ते बाबुळ भट नावाचा एक राक्षस होता. ते राक्षस असणारा मी मारतो सुपारी घेतला होता कोणाची कंसाची. बाबुळ भट नावाचा एक राक्षस होता आणि ते जे ब्राह्मणाचं रूप घेऊन कृष्णाला मारतो म्हणून त्या ठिकाणी सुपारी घेतला होता. हे सुपारी घेणारे असतात, हे हातभार करणारे सुपारी घेणारे असतात. ते बाबुळ भट नावाचा राक्षस ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी सुपारी घेऊन त्या कृष्णाला मारण्याकरता गेला. काय म्हणलेला आहे? कंसाला मारायला एका ब्राह्मणाचं रूप घेऊन रावरास बघायचा आहे काय, लेकरू एका वानवळ असेल ना, रावरास बघायचा आहे काय, नावरास बघायचा आहे काय. त्या जंगलात गावात फिरू लागलं. त्या यशोदाने मग यशोदा काय म्हणते, महाराज म्हणले या हो माझ्या घरात म्हणजे लेकरू लय आलवाळपणा करायला, याला स्वतः याचं नावरास बघायचं. त्याला तेच होतं, त्याला बघायचं होतं, त्याला मारायचं होतं. म्हणून त्या काय केलं त्या ब्राह्मणानं, त्या बाईच्या घरात गेलं, पाठ टाकलं. त्या बाईने पाठ टाकली बसली. लेकरू पाळण्यामध्ये आहे आणि पाळण्यामध्ये लेकरला म्हणते बाई समोर काढायची मला. त्याला समोर काढल्यानंतर याला गुन्हानं बसावते. हे अशा कपट असते. त्याला काय म्हणला, माय याचं नावरास असं निघालं म्हणला, तुझ्या घराचा नाश करणार आहे, तुझ्या कुळाचा नाश करणार आहे आणि तुझ्या असणारा सगळं जिंदगानीचा नाश करणारा असा एक बाळ जन्माला आलाय. याला बाळपणी मारून टाकलं. त्या ठिकाणी त्या बाईने असं केलं. भगवंताला काय वाटलं, अरे लई बडबड करायला म्हणली, लई बडबड करायला. कोण म्हणलाय? भगवंत म्हणजे त्या पाण्यातून लई बडबड करायलाय, याला काय करा त्याचा ताकीद म्हणला. त्याच्या घरातल्या सर्व बर्तनाला असणारा आज्ञा देऊन टाकून दिली. अरे जा म्हणले काय बघाले, गाठ गेली, बाज गेली, आधी कवडाला लागली, मधात कोंडलं. काठोटीला आज्ञा दिला, फटाफट पाठीत हाणलं, लाटण्याला आज्ञा दिला, रट्टे देऊ लागले, जोहाब पळू लागलं. धोतर फिटून गेले राजा, धोतर फिटून गेलं, जाणव तुटले, पंचांगण फाटलंय, निष्ठुन गेला. एवढं झालं, कपाट केलं. मग काय जाणव तुटला, धोतर फाटला, ताळी भजी तिच्यावडी भारी, ताळी भजी तिच्यावडी. दोन्ही गुण मोकळं आहे, दोन्ही गुण मोकळं, कोणीकडे तोंड बांधलेलं नाही, दोन्ही गुण मोकळं आहे. काय म्हणाले, फुटकीचं बोलणे मला सांगा, पोत्यामध्ये जर दाणे भरले, फुटक्या पोत्याचं दाणे भरले तर असतील का त्याच्यात? म्हणून खालून फाटलाय, वरून भरालय, वरून भरून त्याने काय म्हणते, फुटकी सांगतो तुझ्या दास तुकाचा सांगतो तुम्हाला, लागू द्या हरे माझ्या नाथ, लागू द्या हरे माझ्या
इमलबाई राजू मेकाले, लताबाई विखी मेकाले, राज विखी मेकाले, तन्नवी विखी मेकाले, रुद्र विखी मेकाले, गणेश मच्छिंद्रनाथ पागे, कार्तिक मच्छिंद्रनाथ पागे, या दुर्गा मच्छिंद्रनाथ पागे या सर्वांकडून आम्हाला या भजनी मंडळाला 51 रुपयात भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझ्या माऊलीतर्फे भजनी मंडळ बोललेली ठाण्याचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. महागाव गणपती पाजे या भक्ताकडून चालू असलेल्या पदावरती घुसवून 51 रुपयात भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्याचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. एकनाथ नामदेव गायकवाड, बालाजी नामदेव गायकवाड या बालकाकडून आता चालू असलेल्या मोठ्या गेली राधा उठून सकाळी अगं चंद्रावळी, अगं रत्नावळी, अगं चाप्याकळी तुम्ही इथं होत्या आणि इथं असणारी पल्लंगावर झोपून होती. मोठ्या गेली काय साचू म्हणाली अगं चंद्रा कुठे गेली झोपली होती बाई माझ्या
चंद्रामुळे माझ्या बगलेला झोपडी होती कवाडी त्याने कोणी वाजली कवाड चुनचुन वाजल्यानं मी बाहेर निघालो तिने कुठे गेली म्हणलं काय म्हणतात आवाज आला का जनाबाईला विचार